मनालीबरोबर भरपूर खाऊन लठ्ठ होऊन आलायत ना तुम्ही आणि आता तुम्हाला आवश्यक आहे ते म्हणजे फिटनेस ट्रेनिंग. हो, कारण आता पार्टीला तुम्हाला पुन्हा एकदा जायचं असेल, कुठे फंक्शनला जायचं असेल आणि मग त्यावेळेस लक्षात येतं की अरे बापरे, मी केवढी जाडी झाली आहे किंवा मी केवढा जाडा झालो आहे. आणि म्हणूनच माझ्याकडे आहे त्याचं चांगलंसं सोल्युशन. माझ्याबरोबर आहेत सध्या प्रशांत सावंत, जे फिटनेस ट्रेनर आहेत शाहरुख खानचे, अजय देवगणचे आणि भरपूर साऱ्या पेज 3 सेलिब्रिटीजचे. आणि आय थिंक प्रशांत, हा प्रश्न खूप जण तुमच्याकडे घेऊन येत असतील की आता मी एका पार्टीला किंवा एका फंक्शनला जाऊन आले, तिकडे मी भरपूर खाऊन पिऊन आले आहे आणि आता मला पुन्हा एकदा बारीक व्हायचं आहे. ॲक्च्युली माझ्याकडे असे रोजच लोक येतात आणि त्याप्रमाणे क्लायंट्स माझे आहेत, पेस्ट्री सेलिब्रिटीज. आणि लाईफस्टाईल तशी आहे. जसं काही असेल, रात्री कोणाचा बड्डे आहे, कोणाची पार्टी आहे, तर जायला लागतं तिकडे, पार्टी अटेंड करायला लागते. कधी कधी डिफरंट मूड असतो कोणाचा, कधी कोणाला जाऊन मजा करायची असते. सर ते लोकांना खायचं असतं, प्यायचं असतं. सो दॅट्स ओके, दॅट्स अ पार्ट ऑफ लाईफ. सो कधी वेळ लक्षात आहे की किती कॅलरीज तुम्ही इंटेक करता हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही किती कॅलरीज बर्नआउट करता. पण आजकाल सध्यांतरी फिटनेस खूप जोरात चाललेला आहे आणि सगळ्यांनी खूपच लोक एकदम मनावर घेतात आणि ते कॉन्शियस झालेले आहेत. म्हणजे त्याप्रमाणे ते एकदम स्वतःची काळजी घ्यायला ॲटलिस्ट 30% लोकांनी चालू केलेली आहे. ओके प्रशांत, मग आता आपण कुठपासून सुरुवात करूया ते आम्हाला सांगा आणि काय तुम्ही सुरुवातीला दाखवणार आहात? हो, ॲक्च्युली तर मी तुम्हाला एक असं रुटीन दाखवतो ज्याप्रमाणे जे काही लोक घरी बसून वर्कआउट करू शकतात. दे कॅन पार्टीला जायचं आहे त्याच्या पहिलं पण वर्कआउट करू शकतात, अर्धा एक तास. असताना जर ऑफिसवरून लेट झाले तरी घरी वर्कआउट करू शकतात आणि दे कॅन बी फिट. आय विल शो यू समथिंग बिकॉज दॅट विल हेल्प. त्याप्रमाणे लोकांना याच्यामुळे खूप फरक पडेल. हां, वर्कआउट जे आम्ही हे बेसिक पुशअप आहे जे आता सध्या आपल्याला प्रशांत दाखवतोय आणि आय थिंक हे फक्त मुलंच करताना आपण बघतो, पण मुलींनीही हे केलं तर प्रशांत चांगलं आहे ना? हे तुम्ही ॲक्च्युली याचं कॉम्बिनेशन करू शकता. आपण ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवतो जसं पुशअप्स केलं, मग तुम्ही माउंटर क्लाइंबिंग केलं. आता मी तुम्हाला काही एक्सरसाइज दाखवतो त्याच्यामध्ये, म्हणजे हे ॲक्च्युली पुशअप्स, घरचे एक्सरसाइज, स्किपिंग, स्कॉट्स, माउंटन क्लाइंबर, हे जे काही एक्सरसाइजेस आहेत ह्याच्यामध्ये लेडीज जेंट्स हे दोघं पण करू शकतात. आणि याच्यामध्ये काय होतं, इमिजिएटली तुमचा हार्ट रेट वरती जातो. त्याच्यानंतर तुम्ही इमिजिएटली हार्ट रेट ड्रॉप करून तुम्ही 20-25 मिनटाचं असं एक शेड्यूल बनवून, पार्टीला जायचं असेल किंवा तुम्हाला ऑफिसला जायच्या आधी तुम्ही करून घरी आपली बॉडी मेंटेन करू शकता. सो तुम्हाला मी एक क्विकली दाखवतो कसं आम्ही लोकांना शिकवतो. हे आहे पुशअप्स. आम्ही 10 मारतो, 10 करू शकतात. मग इमिजिएटली 10 माउंटन क्लाइंबर. इमिजिएटली तुम्ही उठून स्कॉट्स करू शकता. कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही इमिजिएटली सिटअप्स करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही लेग रेजेस करू शकता. आतापर्यंत प्रशांतने आपल्याला 5 प्रकार दाखवले जे आपण रोजच्या आयुष्यामध्ये रोजच्या रोज करू शकतो. जिमला जाऊनही करू शकतो, जिम ट्रेनरच्या शिवायही करू शकतो, आपल्या घरीही करू शकतो. आणि तुम्ही जिमला जात असाल, तुमच्याकडे जिम ट्रेनर असाल तरीही तुम्ही करू शकता. आणि आता सगळ्यात बेसिक, आपण सगळ्यात लहानपणी जो व्यायाम प्रकार शिकलो ते आता आपल्याला दाखवणार आहे. तुमच्या परिचयाचा व्यायाम प्रकार काय आहे तो प्रशांत? तुम्ही ॲक्च्युली स्किपिंग रोप घेऊन स्किपिंग करू शकतात. नॉर्मल. त्याच्यानंतर तुम्ही इमिजिएटली अप अँड डाऊन करू शकता, साईड्स करू शकता. ह्या एक्सरसाइज मिनिमम 20 मिनटं बेसिक आहेत. आपण लहानपणी ह्याच गोष्टी करून फिट होतो सगळेजण. याला दोरीच्या उड्या म्हणा किंवा स्किपिंग म्हणा. पण आय थिंक ही गोष्ट जिममध्येही तुम्हाला करता येऊ शकते. जे जिमला जात असेल त्यांना माहितीच असेल. पण घरात राहून सुद्धा हे बेसिक गोष्ट आपल्यापैकी कुणीही करू शकतो आणि फिट राहू शकतो. बरोबर प्रशांत? बरोबर आहे. ॲक्च्युली तुम्ही जेव्हा काही गोष्टी करता त्याचे फॉर्म्स आणि टेक्निक्स जे आहेत ते लक्षात ठेवा. आणि 20-25 मिनटं आपल्यासाठी आय थिंक 24 तासामधून काढणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे तुमच्या ह्याच्यात. त्याप्रमाणे तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर राहतं. या सगळ्या गोष्टी जर केल्या ॲक्च्युली फिट पार्टीला जावा किंवा ऑफिसला जायच्या आधी 20 मिनटं तुम्ही हा वर्कआउट करा. याच्यामध्ये ॲडिशनल तुम्ही काय ॲड करू शकता.
वर्कआउट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्च्युली तुम्ही बॉडी तुमची काय खूप फिट राहू शकते. व्यवस्थित ठेवू शकता. प्रशांतने आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याचप्रमाणे आता मगाशीच असं मी तुम्हाला सांगितलं की अभिषेक बच्चन, शाहरुख खान, वरुण धवन या सगळ्या स्टार्सना ट्रेन केलेला आहे प्रशांतने. आणि प्रशांत, तुझ्याकडे येणाऱ्या खूप लोकांना हा प्रश्न नेहमी पडत असेल की त्यांची बॉडी तुम्ही कशी बनवली आणि काय टिप्स तुम्ही आम्हाला सांगाल. आय थिंक महाराष्ट्राचे जे काही दर्शक आपल्याला बघतायत त्या प्रत्येकाला हे ऐकून घ्यायचं असेल की हे काय आहे, याच्या पाठीमागे काय कारण आहे. ॲक्च्युली मी इनफॅक्ट जेव्हा मी फिटनेस चालू केला मी शाहरुख खान यांना भेटलेलो आणि मी 14 वर्षापासून त्यांना ट्रेन करतो. तर त्यामुळे मी हे जे तुमचे जे काय तुम्ही मला जे काय क्वेश्चन विचारत होतात ते ॲक्च्युली मी डेली लाईफस्टाईलमध्ये हेच यूज करून माझे स्वतःचे पण जिम आहे, स्वतःचे मेंबर्स आहेत, आम्ही त्यांना पण तसेच हेल्प करतो. तर तुम्हाला जे पण काय तुमचं ते एक्सरसाइजच्या पहिले आणि एक्सरसाइजच्या नंतर खाणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर थोडंफार तुम्ही जरा कॅलरीज आणि डाएट थोड्यावरती लक्ष दिलं तर तुम्हाला खूपच फरक पडू शकतो बॉडीमध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली प्रशांतने, एक्सरसाइजच्या अगोदर आणि एक्सरसाइजच्या नंतर खाणं फार महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की उपाशी राहून एक्सरसाइज केली तर फरक पडतो. उलटा आहे, तुम्ही खाऊन एक्सरसाइज केली तर तुम्हाला जास्त फरक पडेल. आणि कोणत्या 3 टिप्स अशा सांगशील जे शाहरुख खानचे फॅन्स आहेत, वरुण धवनचे फॅन्स आहेत किंवा अजय देवगणचे फॅन्स आहेत, त्यांची बॉडी बघून ज्या लोकांना आपलीसुद्धा बॉडी हवी अशीच बिल्ड करावी असं वाटतंय, त्यांना काय टिप्स देशील. प्रॉपर ट्रेनिंग करा, प्रॉपर टेक्निक्स फॉर्म्स फॉलो करा. तुम्ही तुमच्याकडे जर ट्रेनर असेल तर ट्रेनरला मोटिवेट करा, सांगा त्यांच्याकडून त्यांना जास्त क्वेश्चन विचारून तुमच्यासाठी काय तुम्हाला फरक पडू शकतो बॉडीला, यात तुम्हाला कसे काय गोष्टी पाहिजे, या तुम्हाला जे तुम्ही अचीव नाही करू शकत त्या गोष्टी तुम्ही त्यांना विचारून अचीव करू शकता. या कॉम्पिटिशन लावा, घरामध्ये कोणावरती तुम्ही कॉम्पिटिशन लावा, त्या पुशअपची कॉम्पिटिशन लावा, तुम्ही करा जसं आम्ही पण करतो. माझा पण छोटा भाऊ आहे, आम्ही सगळे कॉम्पिटिशन करतो. सो त्यामध्ये भरपूर फरक पडतो, त्याच्यामध्ये तुम्ही जास्त रिझल्ट्स अचीव करू शकता. ह्या गोष्टी ॲक्च्युली त्या सगळ्यांनी फॉलो केलं तर ते लोकांना चांगला रिझल्ट मिळू शकतो. वाव, थँक्स अ लॉट प्रशांत, आम्हाला एवढ्या छान टिप्स दिल्यात त्याच्याबद्दल. त्यामुळे आता आय थिंक तुम्ही कितीही खाल्लं तर एवढं लक्षात तुम्हाला आता ठेवायचं आहे की फिट राहायला पाहिजे, तरच आपण ग्लॅमरस दिसू शकतो. जसे आपले कपडे हे चांगले कसे आहेत आणि काय आपण ॲक्सेसरीज घालतो, काय आपण फुटवेअर घालतो, हे जसं महत्त्वाचं आहे तसं पार्टीला जाण्याच्या अगोदर नेहमी लक्षात ठेवा, थोडं जरा जास्त अगोदर लक्षात ठेवा की तुम्हाला वॉर्डरोबच्या बरोबरही महत्त्वाचं आहे फिटनेस. त्यामुळे रहा फिट आणि दिसा ग्लॅमरस.